श्री गुरुदेव दत्त. जी स्त्री या दिवशी केस धुते तिचा पती करोडपती होतो. जर तुम्ही एखाद्या मुलाची आई असाल किंवा तुम्हाला मुलगा हवा असेल तर त्या महिलांनी नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास करत असाल तर त्या दिवशी चुकूनही केस धुवू नका. असा कोणता खास दिवस आहे ज्या दिवशी घरातील महिलांनी केस धुतले तर संपूर्ण घर श्रीमंत होते. यासोबतच आपण मित्रांनो हे जाणून घेणार आहोत की जर तुम्ही महिलांनो कोणत्याही विशेष सणाला केस धुता येत नसतील तर त्यावर काय उपाय करू शकतात. असे मानले जाते की कुटुंब आणि पुरुषाचे यश त्यांच्या घरातील लक्ष्मीवर अवलंबून असते. घरातील लक्ष्मीचे स्वरूप आणि वागणे जर घरच्या लक्ष्मीच्या धर्मानुसार असेल तर ती घराला मंदिर बनवते. जर एखादी स्त्री या नियमाचे पालन करते तर तिच्या वागण्यामुळेच त्यांचे घर सुंदर आणि विलासी बनते. आपले देवी देवता सुद्धा आपल्या श्रेष्ठ अर्ध्याला आपली शक्ती मानतात यात शंका नाही. ज्याप्रमाणे श्री हरी विष्णूसाठी देवी लक्ष्मी सर्वोच्च आहेत त्याचप्रमाणे शिव देखील शक्तीशिवाय अपूर्ण आहेत. आपल्या समाजात महिलांना अन्नपूर्णा, लक्ष्मी, सरस्वती आणि वैभव आणणारे मानले जाते. काही नियम असतात ते जर का पाळले गेले नाहीत तर स्त्रीला, तिच्या पतीला, घराला किंवा मुलांना दंडत त्याचा त्रास होऊ शकतो. केस केव्हा धुवावेत आणि कधी धुवू नयेत याचे नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याद्वारे विवाहित महिलांना हे कळू शकते की कोणता दिवस आणि सण केस धुण्यासाठी सर्वोत्तम आहेत आणि कोणती दिवशी केस धुणे अशुभ मानले जाते. परंतु त्याआधी तुम्हाला विनंती आहे, पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. सर्वप्रथम अविवाहित मुलींना बुधवारी केस कधीही धुवू नयेत आणि विशेष ज्या मुलींना लहान भाऊ आहेत त्यांनी केस धुवू नयेत. बुधवारी केस धुणाऱ्या मुलींच्या धाकट्या भावाला त्रास सहन करावा लागतो असे शास्त्रात सांगितले आहे. त्यांच्या धाकट्या भावाने आरोग्य किंवा त्यांच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही समस्या येते असते असो, म्हणूनच बुधवारी केस धुवू नयेत. दुसरी म्हणजे आजचा काळ बदलत आहे त्यामुळे कोणत्याही शुभ सण, शुभ तिथी किंवा शुभ मुहूर्तावर केस कापण्याचा किंवा धुण्याचा ट्रेंड लोकांवर पडत आहे. पण हिंदू कॅलेंडरनुसार महिलांनी कोणत्याही शुभ तिथीला केस कापू नयेत किंवा ते धुवू नयेत. तर या सर्व गोष्टी त्यांनी एक दिवस आधी कराव्यात. त्या दिवशी केस धुणे किंवा कापणे शुभ मानले जात नाहीत आणि विशेष एकादशीची अमावस्या आणि पौर्णिमेला केस अजिबात धुवू नका. चंद्राचा प्रभाव भाग्यावरती तुमच्या पडू लागतो. तिसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास ठेवला तर त्या दिवशी चुकूनही केस धुवू नका. जसे सोमवारी उपवास केला असेल तर त्याच्या एक दिवस आधी केस धुवून शुद्ध व्हाल. उपवासाच्या दिवशी केस कधीही धुवू नका आणि जर काही कारणास्तव त्या दिवशी केस धुवावे लागले तर तुम्ही हे उपाय करू शकता. तुम्ही केसांना कच्चे दूध लावून केस धुवू शकता. चौथी गोष्ट, विवाहित महिलांनी गुरुवारी या दिवशी केस धुवू नयेत. या दिवशी केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही केस कापू नयेत किंवा धुवू नयेत. शास्त्रानुसार तुम्ही ऐकलेच असेल की गुरुवारी घर पुसून टाकू नये. बृहस्पती हा देवांचा गुरु मानला जातो. असे मानले जाते की गुरुवारी केस धुणे आणि कापल्याने घराचे आरोग्य बिघडते, आजारपण पाठीशी लागते, आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात, तुमचे ग्रहही त्याची स्थिती बदलू लागतात. हे सर्व गुरुमुळे घडते. पाचवी गोष्ट, जर तुम्ही एखाद्या मुलांची आई असाल किंवा तुम्हाला मुलगा व्हावा अशी इच्छा असेल तर त्या महिलांनी शुक्रवारी धुतले पाहिजे.
6वी गोष्ट, शनिवार हा शनी महाराजांचा दिवस मानला जातो. या दिवशी केसांना तेल लावू नका आणि केस धुवू नका. यामुळे शनीची वाईट नजर तुमच्यावर राहते. आणि जर काही कारणास्तव शनिवारी केस धुवावे लागले तर थोडी हळद आणि बेसन मिसळून लावा. ते प्रथम आपल्या केसावर घ्या आणि तुमचे केस नंतर धुवू शकता. हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे केस फक्त शनिवारी धुवायची वेळ अगदी आवश्यक असेल तरच धुवा, नाहीतर ह्या दिवशी केस धुणे टाळा. 7वी गोष्ट, स्त्री असो किंवा पुरुष, केस कापण्यासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. शुक्रवारी केस धुण्यासाठी शुभ मानले जाते. शुक्रवार देवी लक्ष्मीचा वार आहे. म्हणूनच स्त्रियांनी या दिवशी केसांची स्वच्छता जरूर करा. यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. एक मत आहे की विवाहित स्त्री सिंदुराने भांग भरून कोणत्याही पूजेत सहभागी होऊ शकते, कारण भरलेली भांग हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिबिंबित करते, जे स्वतः देव देखील नाकारू शकत नाहीत. पुरुषांनी नेहमी आंघोळ करून केस धुतल्यानंतर पूजेत सहभागी व्हावे. तरी विवाहित महिलांनी केस न धुता सिंदूर लावून पूजेत सहभागी होऊ शकतात. पण मित्रांनो, जेव्हा आपण सिंदूर बद्दल बोलतो तेव्हा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा त्याचा चुकीचा वापर तुमच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. मित्रांनो, तुम्हाला पाहायचे असेल तर तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताने सिंदूर लावा आणि बघा की थोडा सिंदूर तुमच्या नाकावर पडला तर तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. आणि हे कदाचित फिल्म वाटेल, पण हे अगदी खरे आहे. नवऱ्याच्या नाकावर सिंदूर पडला तर नवरा पत्नीचे प्रेम आणि आगामी काळ दर्शवतो आणि भविष्यातही त्याची नाती अधिक घट्ट होतात. याशिवाय स्वतःहून सिंदूर लावताना आणि नकळत नाकावर पडल्यास याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या पतीकडून काही चांगली बातमी मिळणार आहे. स्त्रियांसाठी सौभाग्य तिच्या लग्नाचे प्रतीक आहे. जेव्हा आपण विवाहित स्त्री पाहतो तेव्हा तिच्या कपाळावर सिंदूर नक्कीच लावलेला असतो. विवाहित स्त्री सिंदूरविषयी अपूर्ण मानली जाते. हिंदू पौराणिक कथांमध्ये सिंदूरला आध्यात्मिक महत्त्व दिले गेले आहे. अनेक वेळा घाईने किंवा नकळत स्त्रिया कपाळावर लावताना चूक करतात. मान्यतेनुसार जर एखाद्या स्त्रीने मध्यभागी ऐवजी काठावर सिंदूर लावला तर तिचा नवराही तिच्यापासून दूर राहतो आणि पती-पत्नी मतभेद कायम राहतात. श्री गुरुदेव दत्त.